तर फ्रेंड्स बघा, सगळ्यात पहिलं की डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह. सो फर्स्टली व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह? सो डेरिव्हेटिव्ह इज अ रेट ऑफ चेंज ऑफ अ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही गाडी चालवताय, तर गाडी चालवताना जो स्पीडोमीटर असतो तो व्हेरी होत असतो. तर तो स्पीडोमीटर नक्की आपल्याला काय सांगतो? तर चेंज ऑफ अ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाईम. तुम्ही जेव्हा फास्ट जाता त्यावेळी फास्ट डिस्टन्स कव्हर होता इन लेस टाईम. त्यामुळे dx/dt, एक्स म्हणजे डिस्टन्स झाला, टी म्हणजे टाईम. सो डेरिव्हेटिव्ह इज अ रेट ऑफ चेंज, म्हणजे काय चेंज होत आहे तर त्याचं फंक्शन असतं विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल. तर आपलं जेव्हा आपण गाडी चालवतो त्यावेळी विथ रिस्पेक्ट टू टाईम असतो, टी हा झाला व्हेरिएबल. तर आपण काही स्टँडर्ड फॉर्म्युले बघूया. तर डेरिव्हेटिव्हचे काही स्टँडर्ड फॉर्म्युले, सगळ्यात पहिलं म्हणजे d/dx. आता जे सगळे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत त्यामध्ये विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण डिफरन्शिएट करतो. सो d/dx ऑफ के म्हणजे कॉन्स्टंट. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज ऑलवेज 0. त्याच्यानंतर आता मी नेक्स्ट d/dx ऑफ x⁻n. आता x⁻n काय येतं? nx⁻n-1. नेक्स्ट आहे रूट एक्स. तर रूट एक्सचं येतं 1/2√x. नेक्स्ट आहे 1/x. तर 1/xचं येतं -1/x². तिथं मायनस साईन येते आणि त्यासोबत x² होतं. नेक्स्ट आहे साइन एक्स. तर साइन एक्सचं कॉस एक्स येतं. नेक्स्ट आता मी d/dx प्रत्येक वेळेस नाही लिहित. कॉस एक्सचं येतं मायनस साइन एक्स. त्यानंतर नेक्स्ट आहे टॅन एक्स. तर टॅन एक्सचं sec²x. बघा काय होतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉट एक्स. कॉट एक्सचं येतं -cosec²x. आता एक ट्रिक सांगतो तुम्हाला. तर कॉट CO आणि कोसेक CO. तर जेव्हा C येईल ना, तर त्यावेळेस कायम मायनस साईन येते. बघा, कॉसच्या वेळेस पण C आहे आणि त्यावेळेस मायनस साईन आलेली आहे. कॉटच्या वेळेस सुद्धा मायनस साईन आलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स. तर सेक एक्सचं येतं sec x × tan x. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कोसिक एक्स. आता बघा, परत कोसिक आला, कोसिक एक्स आला, C आला. तर कोसिकचं येतं -cosec × cot. कोसिक एक्स × cot x. आता बघा, परत कोसिक आला, मायनस साईन आली. तर C आलं की मायनस साईन द्यायची तुम्ही प्रत्येक वेळेस. कॉसच्या वेळेस पण आहे, कॉटच्या वेळेस पण आहे, कोसिकच्या वेळेस पण आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे e⁻x. आता हा सगळ्यात सोपा आहे. e⁻xच येतं, बदलत नाही. त्याच्यानंतर 12th आहे a⁻x. आता a⁻x काय होतं? a⁻x log a. a⁻x × log a. तर एकदा तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, तर आता आपण नेक्स्ट स्टँडर्ड फॉर्म्युलेज बघूया. तर पहिला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. आता लॉग एक्स जेव्हा आपण बोलतो तेव्हा लॉग एक्सला जो बेस असतो तो ई असतो. लक्षात ठेवा, लॉग एक्सला जो बेस असतो तो ई असतो. त्यामुळे याचा आन्सर येतं 1/x लॉग ई. आता लॉग ईची व्हॅल्यू 1 असते, त्यामुळे आपण 1/x लिहितो. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/x. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स टू द बेस आहे, तर त्याचा आन्सर आहे 1/x × log of a. आता बघा, पहिल्या केसमध्ये लॉग ई होतं म्हणून 1/x × log e झालं. लॉग ईची व्हॅल्यू 1 असते, त्यामुळे इथे लॉग ईची व्हॅल्यू 1 आल्यामुळे 1/x झालं. लॉग एक्स टू द बेस याचं 1/x log a. हे लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. log of x टू द बेस याचं 1/x × log a. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे log a लिहिणं. बरं, नेक्स्ट आता आपण बघूया डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्सचा फॉर्म्युला आहे 1/√1 - x². 1/√1 - x². डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स तर खूप इझी आहे. साइन एक्सचाच फॉर्म्युला आहे
1 मायनस एक्स स्क्वेअर, फक्त त्याला मायनस साईन जॉईन केलेली आहे. म्हणजे बघा काय झालं, मायनस साईन फक्त सिम्पली त्याला जॉईन करायची. म्हणजे साईन इनवर्स एक्स 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर, कॉस इनवर्स एक्स -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. त्यानंतर टॅन इनवर्स एक्स खूप इझी आहे. काय आहे, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि कॉट इनवर्स एक्सचं सुद्धा कसं लक्षात ठेवायचं, तर टॅन इनवर्स एक्सचं तुम्ही लक्षात ठेवलेलं आहे, तो आहे तसा लिहायचा, फक्त त्याला मायनस साईन द्यायची, बस एवढंच काम करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनवर्स एक्स. त्याचा फॉर्म्युला आहे 1/mod x रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1/x इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. सेक इनवर्स एक्स आहे 1/x इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. कोसिक इनवर्स एक्स, आता मी तुम्हाला सांगितलेले कोसिक आला सी आला तर कायम मायनस साईन असते. त्यामुळे बघा काय करायचं, सिम आहे तो फॉर्म्युला लिहायचा आहे 1/x इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि त्याला फक्त मायनस साईन जोडायचे. ओके, तर एवढंच आहे फक्त. आता बघा कॉस इनवर्स एक्स, सीच्या वेळेस मायनस साईन आली, कोसिकच्या वेळेस मायनस साईन आली, परत कॉटच्या वेळेस मायनस साईन आली, सी सी सी. तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तुम्ही फक्त 3 लक्षात ठेवा, साइन इनवर्स एक्स 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर, टॅन इनवर्स 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, सेक इनवर्स एक्स 1/x इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1, लॉग एक्स टू द बेस ई. नुसतं लॉग एक्स असलं तर 1/x, लॉग ऑफ एक्स टू द बेस एचं 1/x लॉग ए. ठीक आहे, तर हे तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके, तर फ्रेंड्स आता आपण नेक्स्ट बघूया रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. तर जेव्हा तुम्ही डिफरन्शिएट करेल तर तेव्हा सगळ्यात पहिलं यू आणि व्ही बघायचे. यू आणि व्ही हे दोन्हीचे दोन्ही व्हेरिएबल आहेत, कुठलाही कॉन्स्टंट नाही आहे. ही सगळ्यात पहिली गोष्ट नोट डाऊन करा. तर सगळ्यात पहिलं रूल्स ऑफ डिफरन्शिएशन म्हणजे प्लस आणि मायनस असलं तर काय करायचं, मल्टिप्लिकेशन असल्यावर काय करायचं आणि डिवाइड असल्यावर काय करायचं. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस सेकंड किंवा फर्स्ट मायनस सेकंड, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस ऑर मायनस, म्हणजे प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस साईन. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. नेक्स्ट आहे dy/dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू सेकंड म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे बघा दोन व्हेरिएबल फंक्शनचं. तर त्याचा आन्सर आहे सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. आणि तिसरा रूल आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट अपॉन सेकंड, फर्स्ट डिवायडेड बाय सेकंड. तर ह्याचा आन्सर येतं सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड डिवायडेड बाय सेकंडचा स्क्वेअर करायचा. सेकंड म्हणजे फंक्शन आहे, फर्स्ट म्हणजे फंक्शन आहे. तर बघा मी 3 तुम्हाला रूल सांगितले. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन असले की फर्स्ट प्लस सेकंड किंवा फर्स्ट मायनस सेकंड असलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. जर 2 फंक्शनचं मल्टिप्लिकेशन दिलेलं असेल फर्स्ट इंटू सेकंड तर सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. आणि तिसरं आहे फर्स्ट अपॉन सेकंडचं सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन सेकंडचा स्क्वेअर. ठीक आहे, तर दिस वॉज ऑल अबाउट द रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. सो यू कॅन नोट इट डाऊन ऑर टेक अ स्क्रीनशॉट. ओके, तर फ्रेंड्स आता आपण नेक्स्ट बघूया. वाईल टेकिंग डेरिव्हेटिव्ह यू कम अक्रॉस दिस टाइप्स ऑफ फंक्शन. सो फ्रेंड्स, व्हेन यू आर सॉल्विंग एनी सम at that time you come across the various functions, but only thing is that you must identify that which function or which function you are solving. So there are total 6 types of functions.
सो जर तुम्हाला हे 6 टाइप्स ऑफ फंक्शन जर तुम्हाला कळाले तर तुम्ही एका मिनिटात ते सम सॉल्व्ह करू शकता. तर बघा, सगळ्यात पहिला टाइप ऑफ फंक्शन आहे कॉम्पोजिट फंक्शन, फंक्शन इन अनदर फंक्शन. एक्झाम्पल सांगतो, लॉग ऑफ साइन एक्स. जर तुम्हाला लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर सगळ्यात पहिलं तुम्ही लॉग ऑफ एक्सचा काढेल, म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, म्हणजेच ह्या केसमध्ये येणार 1/sin x, आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट करायचा असतो. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट म्हणजे जो फंक्शन आहे इन अनदर फंक्शन. जसं की लॉग ऑफ साइन एक्स मधला लॉग साइन एक्स हा एक वेगळा फंक्शन आहे आणि लॉग ऑफ समथिंग हा एक वेगळा फंक्शन आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही कॉम्पोजिट फंक्शन्स आहेत त्यात तुम्हाला पहिलं स्टँडर्ड फॉर्म्युलानुसार डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट करायचं आहे. ठीक आहे, तर हे झालं कॉम्पोजिट फंक्शनचं. सेकंड आहे इनव्हर्स फंक्शन. आता यात तुम्हाला काय करायचंय, समजा तुम्हाला y इज इक्वल टू एक्सच्या फॉर्ममध्ये जर सम दिलेला असेल तर तुम्हाला ते कन्वर्ट करायचं आहे एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वायच्या फॉर्ममध्ये. आणि त्या फॉर्ममध्ये केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिलं फाइंड dx/dy, म्हणजे एक्स इज इक्वल टू समथिंगच्या फॉर्ममध्ये आणल्यानंतर त्याला विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेट करायचं आहे, म्हणजे dx/dy येणार. आणि dx/dy आल्यानंतर ते तुम्हाला सिम्पली dy/dx इज इक्वल टू 1/dx/dy. काय आहे बघा, dy/dx इज इक्वल टू 1/dx/dy. तर यामध्ये तुम्हाला पुट करायचं आहे आणि मग तुम्हाला आन्सर मिळेल. तर हे झालं इनव्हर्स फंक्शन मेथडनं. तिसऱ्या टाईपचे फंक्शन्स आहेत लॉगॅरिथमिक फंक्शन. तर लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणजे कसे की जे फंक्शन्स कॉम्प्लिकेटेड फंक्शन्स असतील, जे फंक्शन्स काय आहेत कॉम्प्लिकेटेड फंक्शन्स आहेत. फॉर एक्झाम्पल आता बघा, x² + 5 इंटू रूट ऑफ x+1 डिवायडेड बाय x-8 ⁴. आता बघा, हे जर सिम्प्लिफाय करायला गेला तर इट इज व्हेरी इम्पॉसिबल टू सिम्प्लिफाय दिस. आणि कॉम्प्लिकेटेड फंक्शन जेव्हा तुम्हाला देतात एक्झाममध्ये त्यावेळी बघा, हा एक टर्म आहे पूर्ण x² + 5, तो ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाइड बाय हा एक टर्म आहे डिवायडेड बाय तिसरा टर्म आहे. यात तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स करायचे. काय करायचंय तर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स करायचंय. आणि टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स केल्यानंतर काय होतं, लॉग वाय इज इक्वल टू जे टर्म्स तुम्हाला न्यूमरेटर मध्ये दिसतात ते लॉग ऑफ तो टर्म लिहायचा. इथं जे इंटू आहे तिथं प्लस येणार लॉग ऑफ सेकंड. आणि जे टर्म्स डिनॉमिनेटर मध्ये काय, जे टर्म्स डिनॉमिनेटर मध्ये ते फक्त सिम्पली मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटरचे टर्म्स. जे न्यूमरेटरला जे टर्म्स आहेत ते पॉझिटिव्ह येणार आणि डिनॉमिनेटरचे ते मायनस घ्यायचे. फोर्थ टाइपचं फंक्शन आहे इम्प्लिसिट फंक्शन, मीन्स दॅट फंक्शन्स विच कॅनॉट बी एक्सप्रेस्ड ॲज y इज इक्वल टू f of x और x इज इक्वल टू f of y, लाईक x³ + 4xy + y³. यात आता तुम्ही धड एक्सच्या टर्म्स मध्ये सुद्धा आणू शकत नाही आणि वायच्या टर्म्स मध्ये सुद्धा आणू शकत नाही. मग त्यावेळेस काय करायचंय, विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेट करायचा. dy/dxच्या टर्म्स एका साईडला आणायच्या, राहिलेल्या टर्म्स एका साईडला आणायच्या आणि त्याच्यानंतर dy/dx सोबत जे टर्म्स मल्टिप्लिकेशन मध्ये आलेले ते डिवाइडला टाकायचे. असे इम्प्लिसिट फंक्शन सोडवायचे. नेक्स्ट आहे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर आता इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युले माहित आहेत. साइन इन्व्हर्स एक्सचा माहिती आहे, कॉस इन्व्हर्स एक्सचा माहिती आहे, पण इतके इझी विचारत नाहीत. तर तुम्हाला काय करायचंय की मी एक आता हा चार्ट दिलेला आहे, हा जो तुम्हाला दिसतोय, तर त्यात आता समजा रूट ऑफ 1 - x² असेल कुठे, साइन इन्व्हर्स ऑफ रूट ऑफ 1 - x². तर 1 - x² जर तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं असेल, जर तुम्ही x इज इक्वल टू साइन थिटा पुट केलं तर बघा काय होतं, रूट ऑफ 1 - sin² थिटा जे होतं रूट ऑफ cos² थिटा, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रूट साइन कॅन्सल होते आणि जेणेकरून काय होतं की तुम्हाला cos थिटा भेटतो. मग अशा प्रकारे तुम्ही x ची व्हॅल्यू साइन थिटा और cos थिटा टाकू शकता. आणि साइन इन्व्हर्स ऑफ साइन थिटा आलं की साइन आणि साइन इन्व्हर्स कॅन्सल होतं, फक्त थिटा येतो. थिटाला तुम्ही परत cos इन्व्हर्स ऑफ x लिहू शकता. ठीक आहे, तर हे झालं इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके फ्रेंड्स, तर नेक्स्ट टाईपचं फंक्शन आहे पॅरामेट्रिक फंक्शन. तर इक्वेशन विच कंटेन x, y अँड थर्ड व्हेरिएबल, म्हणजे असे फंक्शन ज्यात x आहे, y आहे आणि अजून एक तिसरा व्हेरिएबल आहे, जसं की r, t किंवा थिटा. r हा पण व्हेरिएबल आहे, t सुद्धा व्हेरिएबल आहे, थिटा सुद्धा व्हेरिएबल आहे. टेक अ नोट ऑफ इट.
तर त्याचा सिंपल फॉर्म्युला आहे dy बाय dx इज इक्वल टू dy न्यूमरेटरला आहे dx डिनॉमिनेटरला आहे, दोघांना फक्त डिवायडेड बाय dt करायचं आहे. म्हणजे dy बाय dx ला तुम्ही dy बाय dt डिवायडेड बाय dx बाय dt लिहायचं आहे. तर एवढंच फक्त आहे. तर सो ट्राय टू आयडेंटिफाय विच फंक्शन is given and according to that apply the rules and find the derivative of any function. So this was for today, and you can take a screenshot of it. ओके, तर फ्रेंड्स आता आपण बघूया नेक्स्ट कन्सेप्ट, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे त्याच्या नावातच आहे की जेव्हा फंक्शन असतं y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, जेव्हा आपण त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो तेव्हा काय होतं, dy बाय dx होतं. y ला विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dy बाय dx ऑफ y, म्हणजेच dy बाय dx इज इक्वल टू होतं ते एफ डॅश ऑफ एक्स. हे होतं एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. एक तर तुम्हाला क्वेश्चनमध्ये dy बाय dx तर सांगतात किंवा एफ डॅश ऑफ एक्स सुद्धा सांगतात. एफ डॅश म्हणजे एफ ऑफ डेरिव्हेटिव्ह, टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स वन टाइम. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे d2y बाय dx स्क्वेअर. म्हणजेच काय, dy बाय dx काढलेला आहे त्याचा परत विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला मिळतं d2y बाय dx स्क्वेअर, म्हणजेच एफ डबल डॅश ऑफ एक्स. डबल डॅश म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह. सो लाईकली सिमिलरली जर तुम्हाला nth डेरिव्हेटिव्ह काढायचं म्हणजे कुठल्याही नंबरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर त्याचा फॉर्म तर त्याला असं डिनोट करतात dny बाय dx रेस टू n, म्हणजे nth डेरिव्हेटिव्ह इक्वल टू एफ टेक nth डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ n ऑफ एक्स. हे झालं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे जर तुम्हाला d3y बाय dx क्यूब सांगितलं असेल तर y इक्वल टू एफ ऑफ एक्सला 3 वेळा विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेट करा. ठीक आहे, तर हे होतं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता आपण नेक्स्ट बघूया सम इम्पॉर्टंट ट्रिक्स. तर हा लास्ट पॉईंट आहे या चॅप्टरमधला. त्याच्यानंतर आपण काही क्वेश्चन्स बघणार आहे ऑफ MSTC ते. ओके, तर काही इम्पॉर्टंट ट्रिक्स, 2 इम्पॉर्टंट ट्रिक्स आहेत. तर पहिली आहे फॉर होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. आता तुम्हाला CETला सुद्धा असे क्वेश्चन्स बरेच विचारतील, तर डायरेक्टली तुम्ही टिक करायचं आहे जे मी तुम्हाला आन्सर सांगणार आहे. जर तुम्हाला कधीही क्वेश्चनमध्ये जर सेकंड डिग्री इक्वेशन दिली एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0, दिस इज द इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. तर ह्याचं d2y बाय dx स्क्वेअर, तर ह्याचं d2y बाय dx स्क्वेअर हे कायम 0 येतं. ह्याचं सेकंड डेरिव्हेटिव्ह d2y बाय dx स्क्वेअर हे ऑलवेज 0 येतं. हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला ऑप्शन्स दिलेले असतील d2y बाय dx स्क्वेअर इक्वल टू 1 -1 किंवा dy बाय dx इक्वल टू 0 असे काही देतील. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फॉर होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री देन d2y बाय dx स्क्वेअर इक्वल टू 0. आणि सेकंड आहे फॉर इम्प्लिसिट फंक्शन. आता इम्प्लिसिट फंक्शन कसं आहे, एक्स रेस टू एम इंटू वाय रेस टू एन असेल इक्वल टू एक्स प्लस वाय रेस टू एम प्लस एन असं असेल. तर इथं एम आणि एन हे काय आहेत, तर हे व्हेरिएबल्स आहेत. सॉरी, हे कॉन्स्टंट आहेत. एक्स आणि वाय व्हेरिएबल आहेत. आणि एम एनच्या जागी ए बी असू शकतं, काही असू शकतं एक्झाममध्ये. तर एक्स रेस टू एम इंटू वाय रेस टू एन इक्वल टू एक्स प्लस वाय रेस टू एम प्लस एन असेल. देन dy बाय dx ची व्हॅल्यू येते y बाय एक्स आणि d2y बाय dx स्क्वेअरची व्हॅल्यू 0 येते. तर लक्षात ठेवा इथं सुद्धा d2y बाय dx स्क्वेअर 0 येतो, इथं सुद्धा सेकंड डेरिव्हेटिव्ह 0 येतो. आणि लक्षात ठेवा इम्प्लिसिट फंक्शनमध्ये dy बाय dx येतो y अपॉन एक्स. CETमध्ये असा कधी क्वेश्चन दिसला तर डायरेक्टली तुम्ही टिक करायचं. ठीक आहे, तर तुम्ही हे नोट डाऊन करून घेऊ शकता. सो दिस मच इन दिस चॅप्टर. सो जर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय व्हिडिओ. आणि हे व्हिडिओची लिंक तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा जेणेकरून मी तुमच्यासाठी अजून चांगले व्हिडिओज आणू शकतो. आणि अशीच माझी वन शॉट सिरीजमध्ये बाकीच्या लेसन्स सुद्धा हळूहळू येतील. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्यू फ्रेंड्स.